ही भाकरी कुणी बनवली माहितीये का? हा तर ते मला कसं माहित असणार? बर, मी तुमच्यासाठी सोपं करतो हा. मी तुम्हाला 4 ऑप्शन देतो. ए शीतल, बी शीतल, सी शीतल, डी पण शीतल. शीतल. अरे वा, सही जवाब. शीतलनं तुमच्यासाठी भाकरी बनवली? नाही नाही, असा काही योग अजून आलेला नाही. आणि तुम्ही जर का अशाच वागत राहिला तर तो योग काय येईल असं बी काय दिसत नाही. मग काय तिच्या घरातनं पळवून आणली का काय? तिच्या नाही, तुमच्या. म्हणजे घ्या आता. म्हणजे पण आम्हीच सांगायचं का? शीतलनं तुमच्या घरात येऊन तुमच्या दारात चूल मांडून जीजीसाठी आणि मामासाठी स्वयंपाक केलाय. काय? कधी? काय, कधी, कशाला, कुठं, या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्ही शोधायची. आणि हा, आपल्या मातोश्रींच्या डोक्यात जरा प्रकाश पाडा. का? तिनं काय केलं आता? तुमच्या मम्मीनं तुमच्या पप्पांचा आणि जीजीचा स्वयंपाक करणं बंद केले आणि अख्ख्या गावभर झाले. अशाने एक जण तुमची इज्जत ठेवणार नाही. मग आता मी काय करू? डोक्याचा वापर कसा करायचा याचा क्लास लावा कुठंतरी. आणि कुठंच नाही जमलं तर शीतलकडे लावा. काय करू हे नीट विचारले तर नीटच सांगा. सांगतो. तुमच्या आईनं जी काय घरात असहकार चळवळ चालू केली ना ती बंद करा म्हणाव. नाही तर त्यांचं घरातून कधी कडेलोट होईल याचा त्यांना सुद्धा पत्ता लागायचा नाही. तुमचं डोकं आहे का जागेवर? कसं बी काय बोलता? हो, इथे येऊन आमच्या अकलेचे तारे तोडण्यापेक्षा स्वतःच्या घरात लक्ष द्या. घरी काय लक्ष द्यायचं? ती शीतल जीजीच्या मनात बसायला लागली आणि तुम्ही आणि तुमची मम्मी जीजीच्या डोक्यात. असं कधीच होणार नाही. सगळं तसंच होतंय. शीतल आजाला जाऊन भेटून येते, तुमच्या घरी येऊन स्वयंपाक करते, जीजीला आणि आम्हाला स्वतःच्या बाजूने करून बी घेते. हे सगळं असंच चालत राहिलं ना तर रस्त्यावर याल. मग आता मी काय करू? हा जो काय घरात वनवा पेटलाय ना तो इजवा म्हणावा आधी. आणि हे येडेचाळी थांबवा. सांगते मी तिला. नुसतं सांगू नका, त्याच्यावर अंमलबजावणी पण करा. आणि तिनं ऐकलं नाही तर तिच्या कानात करा. मी तुम्हाला चांगलं विचारतेय, तुम्ही मस्करी काय करताय? आम्ही पण तेच सांगतोय. त्या अशा काय करणार नाही, ऐकतील ते. तिचं ऐकून मी पण वाईट वागले जिजी आणि पप्पांशी. मग आता त्या दोघांना तुमच्या आईच्या वतीनं सॉरी म्हणा. ते माफ करतील? नाही केलं तरी तुम्हाला कुठं फरक पडतोय? हा, समजा तुमच्या मातोश्रींना माफ नाही केलं पण तुम्हाला नक्कीच करतील. मला का? कारण तुम्ही त्यांची मुलगी आणि नात आहे आणि रक्ताचे आहे म्हणून. आता तुम्ही म्हणला तसंच करते. देर यू आर. घ्या आता ही भाकरी संपूया. नको मला, संपवा तुम्हीच. ओ, पाहिजेल का म्हणून विचारत नाही, घ्या म्हणून सांगतोय. घ्या. काय एवढाच तुकडा राहिला होता, म्हशी समोर टाकला होता, तेवढा जमीन उचलून आणला. एवढा प्रेमानं बनवलाय, म्हणलं टाकून तरी कसा द्यायचा. काय आज फौजी गोडी एकदम खुश दिसतोय. नाही तसं काही विशेष नाही. असाच आनंदी राहा. लय भारी वाटतं तुला असं खुश बघायला. हे मी कायमच खुश असतो बरं का. खुश नसायला काय झालं? हा शितली सारखी पोरगी मिळाली तुला. लय नशिबवानीस का तू. नाहीतर आमच्यासारखे असतात काही जण. तुला काय झालं रे? काय पूजाचा विचार डोक्यातून गेला नाही काय अजून? हे फौजी गाडी आहे मी.
कधीच बाहेर पडलं त्यातनं तिला इशे सोडून. तर हा आईने तशी थळ बघायला सुरू केलात माझ्यासाठी. एखादी आवडली तर बघू. ठीक आहे, तू हे मला आत्ता सांगतोयस? अरे तसं नाही, आधीच तुझे एवढं प्रॉब्लेम चालली होती सगळे, त्यात आणि माझी कुठं भर, म्हणून गप बसलो. बर, आता बघच तू, इथून पुढं ना मी बी तुला काय सांगत नसतो, लक्षात ठेव. ए, अरे नाही सांगितलं तरी काय फरक पडत नाही मला. माझी बहीण आहे, सगळं सांगते मला. तिचा भाऊ आहेस ना तू? मग आजपासून मला दाजी म्हणायचं काय? ए, दाजीच्या लाडके आहे ते. दाजी बिजी सगळं लगीन झाले हो. अजून तू माझ्यासाठी आजायचा आहेस. असं आहे? हा. आता शीतलीलाच सांगतो माझ्याबद्दल तुला काय सांगू नको म्हणून. बेट्या, आता तू सांगच, बघू ती कोणाचं ऐकते. हे माझंच ऐकणार काय? अरे एक नंबरचा घाबरट आहेस तू. साधं तिला अजून प्रपोज केलं नाही आणि म्हण ती माझंच ऐकणार. हे मी काय घाबरतोय कोणाला? मग शीतलीला अजून प्रपोज का नाही केला? हा, बोल की. आता का गप झाला? जेडे, काय चाललंय तुझं? जेडे, अगं काय करतेस? चोंबडेपणा कुणी करायला सांगितलं तुला? अगं काय विचारते मी? कोणी नाही. माझं ठरलं होतं ना त्या दोघांचा स्वयंपाक करायचा नाही म्हणून. मग का केलास तू? तुझं ठरलं होतं, माझं नाही. जेडे, जास्ती आगाऊपणा केला ना फोबट पुढी. मम्मी, तुला कळतंय का तू काय करतेस ते? मला समज कळते मी काय करते ती, आणि मी जी करते ना ती समज बरोबर करते. हेच तुझ्या या अशा वागण्यामुळे ना एक दिवस आपल्या दोघींना बी घरातनं बाहेर जावं लागेल, आणि ते बी कायमचं. होय, कोण मला घराबाहेर काढणार ग? हा, कोण काढणार सांग की, बघून घेणे एकेकाला. मम्मी, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या अशा वागण्यामुळे ना एक दिवस सगळं हातचं घालवून बसशील. म्हणजे माझी काय नाही, मी जे करते ना ते मला करू दे. जेडी